गडचिरोली स्थानिक नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे वातावरण तापलंय। आरमोरी शहरात ग्रामस्थांना कसा नगरसेवक, काय अपेक्षा आहेत या संदर्भात ग्रामस्थांशी बातचीत केली आहे मनीष रक्षमवार यांनी। नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि आज आपण आरमोरी या शहरामध्ये आहोत। आरमोरीमध्ये सुद्धा नगर परिषदेची निवडणूक आहे आणि आरमोरी हा विधानसभा क्षेत्र सुद्धा या क्षेत्रात माजी आणि आजी आमदारांची प्रतिष्ठा प्रणाला लागलेली आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्यासोबत काही गावकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया यावेळेचा नगराध्यक्ष कसा असावा आणि कोणता पक्ष कोणता नेता भारी पडणार आहे। आपल्यासोबत ते ग्रामस्थ जाणून घेतो। काय सांगाल तुम्ही? यावेळेस नगर परिषदेची निवडणूक आरमोरीमध्ये लागलेली आहे आणि निवडणुकीचं वातावरण अतिशय धुमधडाक्यामध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पहिल्याच्या नाट्यक्रमाला असं वाटायचा की दोनच पक्ष हे प्रबळ दावेदार असणार, पण राष्ट्रवादीने ज्या ताकदीने उतरलेली आहे त्या कारणाने दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे समीकरण कसे असू शकतात हे सांगता येत नाही आणि त्यामुळे यावेळेस कसे काही निर्णय घेतात हे पण सांगता येत नाही। म्हणजे एकंदरीत यांचं ऐकल्यानंतर असं वाटतं की तिरंगी लढत आरमोरी शहरात होणार। आपल्यासोबत पुन्हा काही ग्रामस्थ जाणून घेऊया, तुम्ही काय सांगा? तसं पाहिलं तर या निवडणुकीबाबत आतापासून काही सजेस्ट करणं काही योग्य वाटत नाही, कारण कसं आहे ही आता जे 4 दिवस झाले तर म्हणजे चालू झालेला आहे आमची रणधुमाळी आणि आपापल्यापर्यंत सर्वच पक्षाचा विषय बरोबर चालू आहे। पण नगराध्यक्ष कोणी का असे ना, पण त्यांनी थोडंसं नगर विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे। हे जसे खंबे रस्त्यावर आलेले आहेत, तेवढा चांगला सुंदर रामसागर आहे आमच्या आरमोरीला लागलेला, तिथं गंदगी ठरलेली आहे। शेवटी कसं आहे, कोणी आलं तरी त्याच्याशी आम्हाला काही देणं घेत नाही, पण आरमोरी शहराचा विकास होणं हे गरजेचं आहे। थोडे आमदार खासदार इकडे सर्व चांगले असून अजूनही परिस्थिती जशी तशीच आहे, तरी पुढे तरी केव्हा तरी चांगली व्हायला पाहिजे अशीच अपेक्षा आहे। एकंदरीत म्हणजे आपण ग्रामस्थांकडून ऐकून घेतल्यानंतर त्यांची एकच इच्छा आहे की नगरसेवक नगराध्यक्ष हा कोणी असो, परंतु तो शहराचा विकास करणारा असावा। कॅमेरामॅनसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।